शिवसेना नेते आणि आमदारांच्या सुरक्षेत कपात, वाय दर्जाची सुरक्षा असलेले आमदार सुरक्षा घटवल्याने संतप्त। दुपारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता। तुळजापुरात 2.5 वर्षापासून ड्रग्सची तस्करी, तुळजाभवानी देवीच्या पुजाऱ्यांचा खळबळजनक दावा। 1,500हून अधिक तरुण विळख्यात अडकल्याची भीती, पुजारी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार। हिंदू तरुण तरुणींना ड्रग्सच्या विळख्यात अडकवणं हे हिंदू लोकसंख्या घटवण्याचं षडयंत्र। विहिंपचे महामंत्री गोविंद शेंडेंचा दावा, हिंदू तरुणांना बर्बाद करण्यामागे अर्बन नक्षली असल्याचाही व्हीएचपीचा थेट आरोप। खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड आज मस्साजोगच्या दौऱ्यावर। दिवंगत सरपंच देशमुखांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांना भेटणार। मस्साजोगनंतर परळीतील महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनाही भेटणार। तेरखेड्याचा फटाके कारखान्यांचा तपासणी अहवाल 7 दिवसात सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। बाबा फायर वर्क्समधील स्फोटानंतर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर। राज्यात एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याच्या मागणीसाठी डबल केसरी चंद्रहार पाटील करणार उपोषण। आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रहार पाटलांचं एकदिवसीय लाक्षणिक उपोषण। दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण? उद्याच्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर उत्तर मिळण्याची शक्यता। 20 फेब्रुवारीला रामलीला मैदानात शपथविधी होणार। ज्ञानेश कुमार नवे मुख्य निवडणूक आयुक्त। 19 फेब्रुवारीला स्वीकारणार पदभार। नव्या कायद्यानुसार नियुक्त होणारे पहिले निवडणूक आयुक्त। कतारच्या आमिरच्या स्वागताला राजशिष्टाचार अव्हेरून पंतप्रधान मोदी पोहोचले विमानतळावर। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे आमिर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा। रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेची मध्यस्थी। सौदीच्या रियादमध्ये अमेरिका आणि रशियाचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक। युक्रेन मात्र बैठकीला गैरहजर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।